Hello everyone, Namaskar. In this video, we are going to cover important topic that is rate of interest in compound interest. So what is this R? Sometimes we take it as positive and sometimes we take it as negative. पहा कधी कधी R ची व्हॅल्यू कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कधी पॉझिटिव्ह घ्यावी लागते आणि कधी निगेटिव्ह घ्यावी लागते. बघा हा जो कंपाऊंड इंटरेस्ट टॉपिक आहे दॅट इज व्हेरी युजफुल इन प्रॅक्टिकल लाईफ. आपल्या डेली लाईफ मध्ये याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आता ते का आहे ते तुम्हाला सांगते. बघा मी काय म्हटलं होतं की रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे हा कधी आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावा लागतो कधी निगेटिव्ह घ्यावा लागतो. मग ते असं का तर एक लक्षात घ्या की समजा एखादा व्हिलेज आहे आणि त्या व्हिलेजची पॉप्युलेशन डे बाय डे वाढते आहे, बरोबर आहे, म्हणजे 5% वाढते 10% वाढते. मग त्यावेळेस जो रेट आहे तो पॉझिटिव्ह, राईट. आता मला आज मी स्कूटर विकत घेतली, त्यानंतर ती स्कूटर मी 2 वर्षानंतर विकणार आहे, राईट. मग आजची जी किंमत आहे, समजा मी आज ती स्कूटर 60,000ला घेतली तर 2 वर्षांनी मी ती 60,000ला विकणार आहे का? नाही. 2 वर्षांनी त्याची किंमत कमी होईल. मग ती कशी कमी होईल तर त्याकरता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो कमी पडतो. मग त्यावेळेस याची जी किंमत आहे, स्कूटरची जी किंमत आहे ती हळूहळू ती दरवर्षी कमी होत जाईल आणि जे काही असेल रेट ऑफ इंटरेस्ट 10%, 20%, त्या रेट ऑफ इंटरेस्ट त्यावेळेस जो आहे तो निगेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे इथे काय झालं, इथे इन्क्रीज इन व्हॅल्यू झाली तर त्यावेळेस आपण आजची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह घेतो आणि जेव्हा डिक्रीज इन व्हॅल्यू झाली, राईट, डिक्रीज इन व्हॅल्यू झाली तेव्हा आजची जी व्हॅल्यू आहे ती आपण निगेटिव्ह घेतो. आणि डिक्रीज इन व्हॅल्यू म्हणजे दॅट इज डिक्रीज इन व्हॅल्यू ऑर रिडक्शन इन व्हॅल्यू. मग रिडक्शन इन व्हॅल्यू त्याला काय, डिप्रेसिएशन, राईट. तर इथे घसारा म्हणजे मी ती स्कूटर वापरली आणि काही वर्षांनी विकली तर ते जे आहे त्याचं स्कूटरचं काय झालं, डिप्रेसिएशन झालं, राईट. सो आर समटाइम्स वी टेक पॉझिटिव्ह जेव्हा इन्क्रीज होतं, आर समटाइम्स वी टेक निगेटिव्ह जेव्हा डिक्रीज होतं. समजा एखाद्या फॉरेस्ट मध्ये सुरुवातीला 300 ट्रीज आहेत आणि आपल्याला माहिती आहे फर्निचर आणि इतर काही गोष्टी करतात ते ट्रीजचं कटिंग सुरू असेल, बरोबर आहे, आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे. मग ते जे ट्रीज आहेत ते कमी कमी होऊन राहिले म्हणजे डिक्रीज इन व्हॅल्यू होते आहे. मग अशा वेळेस आरची जी व्हॅल्यू आहे ती आपण काय घेणार आहे, निगेटिव्ह घेणार आहे. सो रेट ऑफ इंटरेस्ट इन कंपाऊंड इंटरेस्ट समटाइम्स वी टेक इट ॲज पॉझिटिव्ह जेव्हा व्हॅल्यू इन्क्रीज असेल तेव्हा, आणि तेच जर व्हॅल्यू किंवा ती जी आर्टिकलची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत असेल तेव्हा आरची व्हॅल्यू जी आहे आपण ती निगेटिव्ह घेणार आहे. मग यावरच आधारित आहे प्रॅक्टिस सेट 14.2. सो लेट अस सॉल्व प्रॅक्टिस सेट 14.2. आता पहिला जे प्रॉब्लेम आहे ते आपण डिस्कस करू. तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे ते बघू. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज there were 320 workers initially. The number of workers were increased by 25% every year. Find the number of workers after 2 years. बघा मी इथे काय काय केलं, इथे राऊंड कशाला केलाय, सुरुवातीला किती वर्कर्स आहेत, 320. त्यानंतर हे वर्कर्स वाढले म्हणून मी इन्क्रीज म्हटलं. मग पटकन मला क्लिक व्हायला पाहिजे की अरे ती व्हॅल्यू वाढणार आहे, व्हॅल्यू वाढणार आहे म्हणजे मी आरची व्हॅल्यू इथे काय घेणार आहे, पॉझिटिव्ह घेणार आहे. त्यानंतर फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years म्हणजे जर 25% वर्कर्स जर वाढत गेले तर 2 वर्षानंतर किती वर्कर्स असतील हे आपल्याला काढायचंय. म्हणजे नेमकी आपल्याला काय काढायचंय, आपल्याला जो आपला फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू 1 प्लस R अपॉन 100, सॉरी A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस टू N यामधलं ही जी A ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला काढायची आहे, राईट. तर आता इथे P म्हणजे काय आहे ते बघू. P म्हणजे इनिशियल वर्कर्स. P म्हणजे काय राहील, इनिशियल वर्कर्स, आणि ते किती राहतील, इनिशियल वर्कर्स किती आहेत, 320, राईट. त्यानंतर आता आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 25%, राईट. त्यानंतर आपण काय काढणार आहे, एन, सॉरी आपल्याला काय दिलं एन म्हणजे काय, 2 years. सो हियर एन इज इक्वल टू 2, राईट. तर आपला फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू 1 प्लस R अपॉन 100 रेस टू N. मग P किती आहे, 320, राईट. 1 प्लस R म्हणजे 25 अपॉन 100 चा स्क्वेअर, राईट. आता इथे मी काय करणार आहे, याला लोएस्ट फॉर्म देणार आहे.
1s आणि 4. सो आय एम गेटिंग हिअर 1/4, 1 + 1/4 होल स्क्वेअर. आता इथे काय करणार आपण, इथे डिनॉमिनेटर सारखे नाही म्हणून इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे आणि इकडे चा स्क्वेअर, राईट. सो 320 आणि इकडे काय 5/4 होल स्क्वेअर, राईट. आता इथे करते मी, म्हणजे a = 320 × 25/16, राईट. मग इथे 16 वन्स आणि 16 टूज, राईट. तर इथे काय मिळेल आपल्याला 20. सो 20 × 25 दॅट इज व्हॅल्यू ऑफ व्हॉट अमाऊंट, राईट. तर अमाऊंट इथे आपल्याला किती मिळते, अमाऊंट मिळते आपल्याला इथे 20 × 25 दॅट इज 500. मग आता ही अमाऊंट रुपीज मध्ये आहे का नाही, हे प्रिन्सिपल रुपीज मध्ये असेल का नाही. इथे कुठलंही जे आर्टिकल असेल ते प्रत्येक वेळेस प्रिन्सिपल आणि ही अमाऊंट ही जी आहे ही रुपीज मध्येच असेल असं नाही. तर सुरुवातीला 320 वर्कर्स आहे आणि 2 वर्षानंतर किती वर्कर्स राहतील, 500 वर्कर्स राहतील. अशा प्रकारे इथे आपण आर ची जी व्हॅल्यू आहे ती काय घेतली आहे, पॉझिटिव्ह घेतली आहे. Let us solve second example. The cost price of a machine is 2,50,000. If rate of depreciation is 10% per year, find the depreciation in price of machine after 2 years. बघा इथे मशीन घेतली आहे, त्याची कॉस्ट प्राइस आहे 2,50,000. त्यानंतर मशीन वापरली, पर इयर डिप्रिसिएशन त्याचं 10% आहे आणि 2 वर्षानंतर त्या मशीनची प्राइस किती असेल, किंवा डिप्रिसिएशन म्हणजे डिक्रीज इन व्हॅल्यू ऑर रिड्यूस व्हॅल्यू ऑफ दॅट मशीन, राईट. आपल्याला इथे हे काढायचंय रिड्यूस व्हॅल्यू ऑफ दॅट मशीन. तर इथे आपण परत काय, कॉस्ट प्राइस म्हणजे टी, राईट. किती आहे 2,50,000. मशीनची सुरुवातीची प्राइस आहे 2,50,000, राईट, रुपीज. त्यानंतर इथे रेट ऑफ डिप्रिसिएशन म्हणजे आर ची व्हॅल्यू जी आहे ती 10% आपण पकडू पर इयर. त्यानंतर इथे एन ची जी व्हॅल्यू आहे ती 2 इयर्स, राईट. परत आपला फॉर्म्युला काय आहे, ए = P(1 + R/100^n, राईट. मग आता इथे पी ची जी व्हॅल्यू आहे ती 2,50,000, राईट, आणि 1 प्लस आता इथे आर ची जी व्हॅल्यू आहे ती आपण निगेटिव्ह घेणार आहे. का निगेटिव्ह घेणार आहे, कारण इथे डिप्रिसिएशन आहे म्हणजे व्हॅल्यू रिड्यूस झालेली आहे, राईट. तर मी इथे काय लिहिणार, -10, राईट, अपॉन 100 इथे ⁻². सो 2,50,000 इथे 1, आता इथे हा प्लस मायनस मायनस 10/100 चा स्क्वेअर, राईट. सो 2,50,000 आणि इकडे आपण लोएस्ट फॉर्म दिला 1 आणि इकडे 10, सो 1/10 होल स्क्वेअर. सो हियर वी गेट 2,50,000, राईट. आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, काय येईल 10 - 1/10 होल स्क्वेअर, राईट. मग इथे आपल्याला काय मिळतं, 2 लाख, ए = 2,50,000, राईट. आणि इकडे इंटू 9/10 होल स्क्वेअर. सो वी गेट 2,50,000 इंटू 9² म्हणजे 81/100. मग आता इथे आपल्याला काय मिळेल, 2,500 इंटू 81, हे झालं आपलं कॅल्क्युलेशन, राईट. 2,500 इंटू 81. आता यांचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथं 2,02500, राईट. पण आता इथे आपल्याला काय काढायचं आहे की ही ऍक्च्युअल 2,50,000 ला ही मशीन घेतली, 2 वर्षानंतर याची व्हॅल्यू एवढी येईल 2,02,500. ही झाली त्याची रेट, ही एवढी किंमत कमी होईल. मग आता त्यांनी काय म्हटलं, फाइंड द डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे रिड्यूस व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग किती मी कमी झाली ते आपण बघू. होती कितीची, 2,50,000 ची होती, राईट, आणि झाली त्याची व्हॅल्यू 2,22,500. मग आता इथे जर आपण हे सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला किती मिळतं, 2,4
7500 म्हणजे एवढ्यानी त्याची प्राइस कमी झाली. दिस इज नथिंग बट डिप्रिसिएशन. इन दिस वे यू कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 14.2. जिथे इन्क्रीज येत असेल तिथे आर जो आहे तो पॉझिटिव्ह घ्या, जसं मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये घेतलं. आणि जिथे डिक्रीज म्हटलं तर तिथे रिड्यूस, डिक्रीज हे शब्द आले तर तिथे आर ची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह घ्यायची. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.